सो हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. अगेन तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि थँक्यू सो मच गाईज फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट, जसं मी नेहमी म्हणतो. तर आज आपण बघा ड्युटी करून जाणार होतो माझ्या आत्याकडे, कारण माझ्या आत्याचा 60वा बड्डे हा एवढा सुंदर पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे आणि तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. तर मी आता विक्रोळी स्टेशनला उतरलेलो आहे, विक्रोळी वेस्टला, आणि हळूहळू चालत आपण आता जाणार आहोत. माझे सगळेजण वाट बघत होते आणि अनफॉर्च्युनेटली मला ऑटो पण नव्हती मिळाली, कारण ट्रेनसुद्धा लेट होते, ऑटो पण टाईममध्ये नव्हती आणि रॅली पण खूप सारे जात होते, तर त्याच्यामुळे मला ऑटो नव्हती मिळाली. तर मस्तपैकी 15 मिनिट्समध्ये चालून मी रॅली पण एन्जॉय केली आणि मस्तपैकी आपण घरी पोचलेलो आहोत. सो मी आता सध्या, जसं मी तुम्हाला बोललो आहे, विक्रोळीमध्ये. आणि गाईज तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला एवढी धमाल येणार आहे. सो आणि एक सांगू इच्छितो की ही माझी फॅमिली आहे, माझी खूप मोठी फॅमिली आहे, बट म्हणतात ना की हे फॅमिलीसाठी माझ्या एक मेमरी राहील यूट्यूब चॅनलवरती, तर ते पण एक आहे. सो ही बघा, ही आमची बड्डे गर्ल आणि एवढी लोकं जमा झाले. थोड्या वेळाने अजून लोक येणार आहेत. लिटरली बसायला जागा नव्हती. आणि माझ्या आत्याचा 60वा बड्डे होता, प्लस तिकडे जाऊन आम्हाला समजलं की माझ्या अजून एक आत्याच्या मुलीचासुद्धा बड्डे होता. सो तो पण आम्ही मस्तपैकी सेलिब्रेट केलेला आहे. आणि एवढी सुंदर अरेंजमेंट केली होती, जेवण पण एक क्लास होतं आणि केकचा पण एवढं सुंदर केक होता की खूप महिन्यानंतर तसा फ्लेवर खाल्ला. आणि बघा, बाहेर पण एवढी लोकं आहेत आणि आतमध्ये पण एवढी लोकं आहेत, एवढी गर्दी झाली होती ना, आणि खूप एन्जॉयबल मुमेंट होता. त्यामुळे एवढे सगळे लोक आले होते. आणि ही माझी मोठी आत्या आणि दोघेजणं गळाभेट करत होते. तर तुम्ही बघू शकता की गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट, जसं आपण म्हणतो, आपण रिस्पेक्ट समोरच्याला दिला तरच समोरचा आपल्याला रिस्पेक्ट करतो. सो ते एक आहे आणि ते आमच्या फॅमिलीमध्ये खूप चांगलं बार दिन ये आए, जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. सो तुम्ही बघू शकता की मग सगळे लोक आत्याला केक वगैरे भरवत आहेत आणि खूप म्हणजे एवढी ह्या लोकांची धमाल चालली होती ना, ते व्लॉग शूट करायला खूप मजा येत होती. तर बघू शकता ही आमची बड्डे गर्ल आणि तिचं फोटोशूट वगैरे चाललं होतं. आणि तो जो दिवस असतो तो खूप छान असतो आणि मस्त असतो. पण बघा यार, एवढी लोकं होती तर माझा नंबर कधी येणार मला स्वतःला माहीत नव्हतं. सो तुम्ही बघू शकता की सगळ्यांनी मस्तपैकी फोटो सेशन केलेलं आहे. आणि बघूया आपण पुढचा ब्लॉग, मस्तपैकी एन्जॉय करूया. हळूहळू बघू शकता तुम्ही की सगळे लोक बाहेर थांबले होते. आणि नंतर मग ही आमची ड्रामा क्वीन पुढच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. तर मस्तपैकी हा केक कटिंग झालेला आहे. ओ माय गॉड, शी इज माय सिस्टर. आणि केक वगैरे कटिंग झालेला आहे आणि आता आपण मस्तपैकी खाणार आहोत केक. आणि हे माझे पप्पा. सो हा मोमेंट तर कॅप्चर करणं मस्त होतं मला. खूप धमाल येत होती आणि सगळेजण एन्जॉय करत होते. सो तुम्ही पुढचा ब्लॉग गाईज एन्जॉय करा. हे माझे सगळे कझिन्स आहेत, सो ते लोक मला जाम सपोर्ट करत आहेत ॲज ऑफ नाव आणि खूप छान वाटतं आहे. सो थँक्यू सो मच गाईज, असंच सपोर्ट करत राहा. आणि काही तुमचे सजेशन्स असतील तर प्लीज डू कमेंट आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. शी इज माय दीदी. सो फर्स्ट टाईम एवढं फॅमिलीसोबत ब्लॉग शूट करत होतो, थोडं असं नर्वसनेस पण होता आणि मजा पण येत होती. सो काहीच हे फोटो मी मध्ये मध्ये ह्याच्यासाठी ॲड करतो आहे कारण की फोटो सेशन एवढं सुंदर झालेलं आहे ना. आणि बघू शकता, शी इज द बड्डे गर्ल, शी इज द क्वीन. थोडी अक्कासाहेब वाटते माझी आत्या,
पण काही नाही, मस्त एकदम मस्त फोटो सेशन झालेलं आहे. आणि हे सगळे माझे कझिन्स आहेत, आत्याची मुलं आहेत. सो खूप धमाल केली, म्हणजे एवढी धमाल केली ना. सो मस्तपैकी ते ऑफकोर्स सगळ्यांचे फोटो सेशन झालं आणि नंतर माझा नंबर आलेला आहे. सो मस्तपैकी माझं पण फोटो सेशन झालं. ही माझी ताई आणि माझा भाचा थोडा फसी झाला होता, कारण एवढी लोकं पण होती आणि तुम्हाला माहिती असेल छोट्या पोरांचं कसं असतं. सो थोडं मी त्याला समजवलं, पण म्हणतात ना की तो आता एवढा पण छोटा नाही आहे की त्याला हे करेल. मस्तपैकी मग त्याला उचललं, त्याला थोड्या 2-4 गोष्टी समजवल्या, त्यासोबत बाहेर खेळलो आणि नंतर मग तो रिलॅक्स झाला होता. सो गाईज एवढा थकून आलो होतो आणि एवढी भूक लागली होती. आणि नंतर मग नंतर ही माझी ताई थोडी रुसली होती, कारण तिला फोटोसाठी कोणी बोलवलं नाही असं तिचं म्हणणं होतं. बट शी इज ऑलवेज नाईस. ती जेवढी रुसते तेवढी ती पटकन क्लिअर पण होते. त्यामुळे मस्तपैकी माझं ब्लॉगिंग चाललं होतं. आणि नंतर काहीच एवढा ब्लॉगिंगला कॉन्फिडन्स येत होता. सो ऑफकोर्स तुम्ही आता थोडे बोर झाला असाल, आय नो, पण एवढी धमाल होत होती. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच गाईज फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. पुन्हा एकदा मी बोलतो आहे, कारण एवढे कमी टाईममध्ये एवढेसुद्धा सबस्क्रायबर होणं फार मोठी गोष्ट असते. सो तुम्ही बघू शकता की हा एवढा सुंदर केक होता यार. खूप म्हणजे खूप धमाल केली आम्ही लोकांनी. आणि अक्षरशः जागा नव्हती, एवढी लोकं आली होती आणि ॲक्च्युली धमाल आली. सो हे बघा, ही आमची ड्रामा क्वीन आलेली आहे. आणि फायनली गाईज एवढ्या टाईम नंतर मस्तपैकी एवढा सुगंध येत होता नॉनव्हेज जेवणाचा. आणि मस्तपैकी आपण आता जेवायला बसणार आहोत. सो एवढं वेट करून नंतर मग फायनली आपण आता भरपेट जेवणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता एवढी सुंदर डिश होती, वाव. आणि हे लोक बघा, हे कझिन आहेत आणि हे लोकांची फुल ऑन धमाल असते. दरवेळेला भेटतात ना तेव्हा खूप धमाल करतो आम्ही लोक आणि खूप मजा येणार आहे. आणि गाईज लवकरात लवकर तुम्हाला एक गावचा ब्लॉगसुद्धा येणार आहे. सो गाईज स्टे ट्यून. आणि नंतर मस्तपैकी असा दिवस संपलेला आहे, भरपेट जेवण झालेलं आहे. थँक्यू सो मच गाईज फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. थँक्यू.